नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे आणि आता गणेशपेठ परिसरात दिवसाढवळ्या मोठी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे। संत्रा मार्केट परिसरातील एका घरातून तब्बल 9,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। मिळालेल्या माहितीनुसार भारती तिवारी या आपल्या घराला कुलूप लावून पतीकरिता जेवणाचा डब्बा देण्यासाठी बाहेर गेल्या होत्या। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला। यानंतर बेडरूम मधील लोखंडी अलमारीत ठेवलेली तब्बल 7 लाख रुपयांची रोकड तसेच सोने चांदीचे दागिने असा एकूण 9,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपींचा शोध सुरू आहे। शहरात वाढत्या घरफोडींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांसमोर आता चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे।